कधीकधी काही गोष्टी दिसायला खूप लहान असतात, पण त्यांचा अर्थ आणि त्यांची ताकद प्रचंड मोठी असते. भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणजे त्याचं प्रिॲम्बल हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग भारतीय संविधानाच्या या आत्म्याला, या एका पानाच्या वचनाला आज आपण जरा जवळून समजून घेऊया. तर हे आहे ते पान. ही आहे आपल्या संविधानाची उद्देशिका. पहिल्यांदा पाहिल्यावर कदाचित हे फक्त काही शब्द वाटतील, पण खरं सांगायचं तर यात एका संपूर्ण राष्ट्राचं ध्येय, त्याचं भविष्य आणि प्रत्येक नागरिकाला दिलेलं एक वचन सामावलेलं आहे. आज आपण याच वचनाचा आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडणार आहोत. आणि सगळी सुरुवात होते या शब्दांनी, आम्ही भारताचे लोक. खरं तर यातच सगळ्यात मोठा, सगळ्यात क्रांतिकारी विचार दडलेला आहे. हे शब्द एकदम स्पष्टपणे सांगतात की या देशाचा अंतिम अधिकार, खरी सत्ता ही कोणा एका राजाकडे, सरकारकडे किंवा कोणत्या परकीय शक्तीकडे नाही, तर ती आहे थेट इथल्या लोकांकडे, आपल्या सगळ्या नागरिकांकडे. चला तर मग आपल्या या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात हेच बघूया की अधिकाराचा हा मूळ स्रोत नक्की काय आहे आणि या सुरुवातीच्या शब्दांमधून स्वशासनाची घोषणा इतक्या ठामपणे कशी केली आहे. ही कल्पना किती मोठी आहे याचा विचार करा, विशेषतः भारताच्या इतिहासाच्या संदर्भात. आम्ही भारताचे लोक हे शब्द सांगतात की शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आता सत्ता कोणत्याही बाहेरच्या शक्तीकडून येत नाहीये, तर ती थेट आपल्यामधून म्हणजे जनतेमधूनच उगम पावत आहे. बरं, तर मग अधिकाराचा स्रोत आपल्याला कळला, पण आपलं राष्ट्र नक्की कसं असेल याचं उत्तर उद्देशिका पुढच्या 5 महत्त्वाच्या शब्दांमध्ये देते. हे 5 शब्द म्हणजे जणू काही आपल्या देशाचे 5 आधारस्तंभ आहेत. चला ते एक एक करून पाहूया. पहिला स्तंभ आहे सार्वभौम. सोप्या भाषेत सांगायचं तर भारत आता पूर्णपणे स्वतंत्र आहे. आपले देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय निर्णय घेण्यासाठी भारत स्वतः सक्षम आहे, कोणाच्याही नियंत्रणात किंवा दबावाखाली नाही. पुढचा शब्द आहे समाजवादी. आता याचा अर्थ काय, तर लोकशाही मार्गाने सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करणं आणि सर्वांना प्रगतीची समान संधी उपलब्ध करून देणं हे या राष्ट्राचं ध्येय असेल. तिसरा आणि खूप महत्त्वाचा स्तंभ म्हणजे धर्मनिरपेक्ष. याचा अर्थ खूप सरळ आहे. सरकारचा म्हणजे आपल्या राज्याचा स्वतःचा असा कोणताही एक धर्म नसेल. सरकार सर्व धर्मांपासून समान अंतरावर राहील आणि प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेनुसार वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. चौथा शब्द तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे लोकशाही, म्हणजे सरकार लोकांच्या इच्छेने चालेल. आपणच आपले प्रतिनिधी निवडू आणि त्यांच्यामार्फत राज्यकारभार चालेल. थोडक्यात काय, तर हे राज्य लोकांचं, लोकांसाठी आणि लोकांनीच चालवलेलं असेल. आणि 5वा स्तंभ आहे गणराज्य. आता लोकशाही आणि गणराज्य यात काय फरक आहे, तर गणराज्य म्हणजे देशाचा जो सर्वोच्च प्रमुख असतो, म्हणजे आपले राष्ट्रपती, ते कोणी राजे महाराजे नसतात किंवा वारसा हक्काने त्या पदावर येत नाहीत. ते सुद्धा निवडणुकीने निवडले जातात. हीच खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आहे. ठीक आहे, तर हे झाले राष्ट्राचे 5 स्तंभ. पण या राष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे. आता आपण त्या वचनाकडे वळूया जे उद्देशिका इथल्या प्रत्येक नागरिकाला देते. ही संविधानाने दिलेली एक प्रकारची हमी आहे. उद्देशिका प्रत्येक नागरिकाला 3 गोष्टींची खात्री देते, 3 मूलभूत हमी देते. त्या म्हणजे न्याय, स्वातंत्र्य आणि समानता. हीच ती 3 मूल्ये आहेत ज्यावर एका आदर्श समाजाची, एका आदर्श राष्ट्राची उभारणी होते. चला यातला पहिला शब्द घेऊया, न्याय. आणि इथे न्याय म्हणजे फक्त कोर्ट कचेरी नाही. हा विचार त्याहून खूप मोठा आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म किंवा लिंगावरून कोणावरही अन्याय होणार नाही. आर्थिक न्याय म्हणजे संपत्तीची विषमता कमी होईल. आणि राजकीय न्याय म्हणजे प्रत्येकाला समान राजकीय हक्क मिळतील. दुसरी हमी आहे स्वातंत्र्याची. आणि स्वातंत्र्य किती व्यापक आहे बघा. आपल्याला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, काही गोष्टींवर विश्वास ठेवण्याचं किंवा न ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचंही स्वातंत्र्य आहे. हे सगळं एका खुल्या आणि प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे. आणि तिसरी हमी आहे समानतेची. यातही 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे दर्जाची समानता. कायद्यासमोर सगळे समान असतील, कोणी मोठा किंवा कोणी लहान नाही. आणि दुसरी म्हणजे संधीची समानता. प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी समान संधी मिळेल, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. तर न्याय, स्वातंत्र्य, समानता या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण या सर्वांना एकत्र जोडणारा एक धागा आहे, एक भावना आहे. आणि ती भावना म्हणजे बंधुता.
त्याशिवाय या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. बंधुता म्हणजे फ्रेटर्निटी. सोप्या शब्दात सांगायचं तर भाऊचारा. आपण सगळे एकाच देशाचे नागरिक आहोत, एका कुटुंबासारखा आहोत, ही भावना. आपला धर्म, भाषा, जात किंवा प्रदेश कोणताही असो, पण त्या पलीकडे जाऊन आपण भारतीय म्हणून एक आहोत. आणि उद्देशिका सांगते की या बंधुत्वाची 2 मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं, प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करणं, तिच्या आत्मसन्मानाला जपणं. आणि दुसरं, देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवणं. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नाहीयेत, त्या एकमेकांना पूरक आहेत. तर हे सगळे आदर्श, ही सगळी वचनं, ही हवेत तयार झालेली नाहीत. ती एका विशिष्ट दिवशी, एका ऐतिहासिक क्षणी आपल्या संविधान सभेनं स्वीकारली. तो दिवस, ज्या दिवशी या नव्या भारताचा पाया रचला गेला. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. याच दिवशी संविधान सभेने या संविधानाला स्वीकारलं. भारताच्या इतिहासातील हा एक खूप महत्त्वाचा क्षण आहे, कारण याच दिवशी एका उज्ज्वल, सार्वभौम भारताची पायाभरणी झाली. आणि या शेवटच्या वाक्यात उद्देशिका पुन्हा एकदा त्याच मूळ संकल्पनेवर येते जिथून आपण सुरुवात केली होती, लोकांचा अधिकार. भारताच्या लोकांनीच हे संविधान स्वीकारलं, त्याला कायद्याचं रूप दिलं आणि स्वतःलाच अर्पण केलं. म्हणजे आपणच स्वतःला एक वचन दिलं. किती सुंदर कल्पना आहे ही. पण मग एक प्रश्न उरतोच. 75 वर्षांनंतर आजच्या काळात या वचनाचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा मार्गदर्शक म्हणून ही उद्देशिका आज आपल्याला काय सांगते? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.